हॅलो एव्हरीवन. तर आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती या पुस्तकातील कविता 6 हे खरे व्हावे या कवितेचे आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. तर ही पूर्ण कविता पहा, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. तर या कवितेचे कवी कोण आहेत तर सुमती पवार. तर आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. फर्स्ट पहा, शब्दार्थ. स्वार होणे, आरूढ होणे, बसणे, विहरणे, आकाशात उडणे, फिरणे, क्षितिज आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण, भरारणारा, वेगाने वाहणारा, अलगद, हळूच, मिश्किल, खोडकर, स्रोत ज्यापासून मिळतो तो मार्ग, काळोखाला चिरणे, काळोख भेदून जाणे, भास, भ्रम. आता स्वाध्याय क्वेश्चन फर्स्ट पहा. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवयित्रीला आकाशात कसे फिरावेसे वाटते? तर आपण उत्तर लिहूया. कवयित्रीला हवेवर स्वार होऊन अवकाशात पक्षासारखे फिरावेसे वाटते. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? कवयित्रीला दवबिंदू होऊन गवतावर उतरावेसे वाटते. धुके बनवून कवयित्रीला काय करावेसे वाटते? धुके बनवून कवयित्रीला पूर्ण जग झाकून मिश्किलपणे पाहावेसे वाटते. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? सूर्यकिरण काळोखाला चिरणारा असतो म्हणून कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. सूर्यप्रकाश वाफ होऊन पुन्हा पुन्हा परतावे तर सूर्यकिरणाची वाफ व्हावी. सूर्याच्या उष्णतेची वाफ बनावी तर सूर्याच्या उष्णतेने वाफ बनवून पुन्हा दवबिंदू बनावा. तर हे याचा अर्थ हा 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे व्हावे. तर याचा निसर्गातल्या रंगात रंगून जावे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात, कोणतीच गोष्ट भासमान नसेल. तर याचा सेकंड अर्थ आहे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. आता तेव्हा कवितेतून शोधावं. चंद्राशी खेळणारा कोण आहे तर भरारणारा वारा आहे. तर अवकाशी विहरणारा कोण आहे? पक्षी आहे. गवतावर उतरणारे कोण आहेत? दवबिंदू. धरणीवर उतरणारे कोण आहेत? धुके. ऊर्जेचा स्रोत असणारा कोण आहे? सूर्य. काळोखाला चिरणारा सूर्यकिरण. प्रश्न 4, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लिहा. खरे खोटे. तर आपल्याला विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लिहायच्या आहेत. गडद विरळ, काळा कोरा, जाणे येणे, हरवणे सापडणे, सोपे अवघड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मी झाड झाले तर अशी कल्पना करून 5-6 वाक्य लिहा. तर बघा, मला काय वाटतं, मी झाड झाले तर मी काय करेन. तुम्हाला काय वाटतं तेही तुम्ही लिहू शकता. तर बघा, मला झाड व्हावेसे वाटते कारण झाड होऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सावली देईन. माझ्या छायेत लहान मुलांनी खेळावे बागडावे असे वाटते. मी झाड झाल्यावर माझी गोड गोड फळे सर्वांनी खावीत किंवा खायला देईन. पशुपक्षी प्राणी माझ्या सावलीत बसतील. पक्षी फांदीवर माझ्या घरटे बांधतील. मधमाशा मधांचे पोळे तयार करतील व लोक त्याचा गोडगोड मध खातील. तर हे झाड झाले तर मी या गोष्टी होतील म्हणून मला झाड व्हावेसे वाटते. प्रश्न 6, हे शब्द असेच लिहा. क्षितिज, ऊर्जा, मिश्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा. प्रश्न 7 पहा. झुळूक मी व्हावे कवी कारे यांची कविता मिळवून त्या कवितेचे वर्गात वाचन करा. प्रश्न 8, ढगांचे विविध आकार काढा, त्यांना रंग द्या व त्या कवितेचे एक एक कडवे सुंदर अक्षरात लिहा.
तर इथे पहा विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न मी इथं लिहिलेला इथं बघा. हवेवर त्या होत स्वारमी अवकाश विहरावे, मनात माझ्या नेहमी मी पक्षी व्हावे. तर असं तुम्ही सुंदर ढग काढा, इथं पक्षी काढा, त्याला कलर करा. नेक्स्ट नंतर दुसरं पहा. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा, काळोखात चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावे. तर इथे तुम्ही असे ढग काढून हा सूर्यकिरण काढू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न, कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तशी तुम्हाला कोणती रूपे घ्यावीशी वाटतात ते लिहा. मला एक छोटीशी सुंदर नाजूक परी व्हावीसे वाटते. परी झाल्यावर मी माझ्या हातातील जादूच्या कांडीने सगळी कामे पटापट पूर्ण करेन, सगळ्यांना मदत करेन. तसेच मला एक लेखनी व्हावीसे वाटते. मी माझ्या शाईच्या व टोकाच्या मदतीने पांढऱ्या शुभ्र मऊ कागदावर नाचेन. मला विमानही व्हावेसे वाटते व पक्षाप्रमाणे उडून या देशातून दुसऱ्या देशात जाईन. मला सुंदर फुलपाखरू व्हावेसे वाटते. मला मधमाशी व्हावेसे वाटते. मध तयार करून लोकांना खावे असे वाटते. मला झाड होऊन लोकांना गार सावली द्यावी वाटते. प्रश्न 10. खालील चित्र पहा, चित्राचे वर्णन करा. तर हे चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला चित्राचं वर्णन करायचं आहे. तर काय काय दिसतंय बघा. चित्र हे सकाळचा सूर्य उगवलेला आहे. तर एक सुंदर निसर्ग चित्र आहे. आकाशात ढग आहेत, पक्षी आहेत, डोंगरामधून सूर्योदय होत आहे, सुंदर हिरवळ आहे, हिरवी झाडे आहेत, एक छान घर आहे, घराला कुंपण आहे, सकाळची वेळ आहे, प्रसन्न असे वातावरण आहे, सगळीकडे हिरवीगार झाडे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. विरहावे, व्हावे, उतरावे, परतावे, झुलते, खेळते. शेवट समान असणारे म्हणजे यमक असणारे शब्द. नेक्स्ट प्रश्न पहा. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. पक्षी, खग, चंद्र, शशी, धरणी, जमीन, काळोख, अंधार, निसर्ग, परिसर, सूर्य, भास्कर, गवत, तृण. तर खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे लिहा. खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करावं लिहा. तर इथे पहा. सकाळी कसा दिसतोय आपल्याला सूर्य पिवळसर दिसतोय ना, तर इथं लिहा पिवळसर दिसतो. दुपारी कसा दिसतोय, दुपारी तर आपल्याला कसा दिसतो सूर्य पांढरा शुभ्र दिसतो. सायंकाळी कसा दिसतो, तर सायंकाळी तांबूस रंगाचा दिसतो ना. तर सकाळी पिवळसर दिसतो सूर्य, दुपारी पांढरा शुभ्र, सायंकाळी तांबूस, आणि रात्री कसा दिसतो रंगहीन. खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे लिहा. तर इथे सर्वनामे दिलेले ते आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि परत आपल्याला वाक्य लिहायचं. हसीना खेळाडू आहे डॅश डॅश रोज पटांगणावर खेळते. तर इथं काय, ती रोज पटांगणावर खेळते, ती रोज पटांगणावर खेळते. बाईंनी मुलांना खाऊ वाटला डॅश डॅश मुलांशी गप्पा मारल्या, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. इथं काय येईल, कोणतं सर्वनाम येईल, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. घरातील सगळे म्हणाले डॅश डॅश सिनेमाला जाऊ. तर इथं काय, आपण सिनेमाला जाऊ असं वाक्य तयार होईल. जॉनने डॅश डॅश चहा केला, जॉनने स्वतः चहा केला. डॅश डॅश गावाला जा, तुम्ही गावाला जा. आईने डॅश डॅश डबा भरून दिला आहे, आईने डॅश डॅश डबा भरून दिला आहे, आईने तिचा डबा भरून दिला आहे. आज डॅश डॅश खूप मजा केली, आज आम्ही खूप मजा केली. कोणतं सर्वनाम येईल इथे, आज आम्ही खूप मजा केली. नेक्स्ट पहा. दादा धावपटू आहे डॅश डॅश रोज पळतो, तो रोज पळतो. कोणतं सर्वनाम येईल इथे, तो येईल. डॅश डॅश बाळाला मांडीवर घेतले, तिला, तिने, तिचा. तर तिने बाळाला मांडीवर घेतले. कोणतं सर्वनाम इथे योग्य आहे, तिने बाळाला मांडीवर घेतले. मोत्याने धावत येऊन डॅश डॅश स्वागत केले, आम्हाला, आपण, आमचे. तर आमचे स्वागत केले, आमचे हे सर्वनाम इथे योग्य आहे.
आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.